आपले भांडण नेहमी कशामुळे, तू असा आणि तू अशी, हे असा मी याच्याबद्दल नाहीये, तू असा आणि तू तशी. हे जीवनामध्ये सगळे संघर्ष जो आहे ना आपला, आज जे आपण जे कमजोर झालेलो आहोत, आपली अवस्था जी दरिद्री आहे, गरीब आहे, कमजोर आहे, त्याचं मुख्य कारण हे आहे की आपण जे आपली जी ऊर्जा आहे ती सतत पुढे वाहते. आपण आरशात बघतो तेही कोणाच्या तरी नजरेतून बघतो, त्या किंवा ती यांना मी चांगलं दिसेल, कसं दिसेल, हे मला काय म्हणते, बरोबर आहे ना? कसं नाही, खरं सांगा मला. समजा पाहुण्यांमध्ये चाललो आपण, तर पाहुण्यांना मी कसा दिसलो पाहिजे, तसेच कपडे घालतो, तसंच हेअरस्टाईल करतो, तसंच राहतो. घरी असल्यावर कसा राहतो, गवाळ्यासारखा. तुम्ही तुमच्यासाठी काही होत नाही, मी माझ्यासाठी चांगला राहतो, मग घरी का नाही राहत? घरी तो लोकांसाठी असतो आणि बाहेर गेला स्वतःसाठी असतो. हे काय विरोधाभास आहे? ऊर्जा आणि जे ध्यान आहे त्याची प्रचंड शक्ती आहे, ती शक्ती तुम्ही वाया घालू नये एवढं सद्गुरूंना आज सांगायचं आहे. आणि म्हणून आपण जर असं नाही केलं तर आपल्या कर्मावरचं आपलं नियंत्रण सुटेल, आणि आपल्या कर्मावरचं आपलं नियंत्रण जर सुटलं तर आपलं जीवन जे आहे हे ब्रेक नसलेल्या आणि स्टेरिंग नसलेल्या गाडीसारखं कुठे पण घरंगळत जाईल. आणि तसंच आज आमच्या बाबतीमध्ये होतंय. आम्ही जे ठरवलंय त्याप्रमाणे आयुष्य घडतच नाहीये, काहीतरी वेगळंच होत आहे. बरेच लोक म्हणतात, सर माझं स्वतःवर नियंत्रणच नाही, माझ्या शरीरावर नाही, माझ्या विचारांवर नाही, तर मी काय केलं पाहिजे? काही नाही, तू काय केलं पाहिजे, तुझी जी ऊर्जा बाहेर वाहते कमीत कमी ती लिकेज तरी बंद कर. तेवढं जरी केलं तरी तुझी शक्ती काय होईल, स्ट्रॉंग. नंतर साधना कर, तुझी शक्ती तू अजून वाढवू शकतो. तो मार्ग तुझ्यासाठी खुलाचा. अगदीच नाही कमवलं तरी बाप जातीची कमाई आहेच ना, कमीत कमी ती तरी उधळू नका.